बिग बॉस मराठी सीझन 6चा दुसरा भाऊचा धक्का हा नुकताच पार पडला आणि त्याच्याच एका छोट्याशा रिव्ह्यूसाठी आपण या व्हिडिओमध्ये जमलेलो आहोत. मी आहे आलोक आणि या चॅनलचं नाव आहे आलोक फ्रेम्स. तर आपण एक शॉर्ट रिव्ह्यू ठेवणार आहोत कारण जास्त व्हिडिओ लांबवायचा मला नाही आहे आणि जे कंटेस्टंट आहेत, जे प्रेक्षक आहेत त्यांच्यापर्यंत बरोबर माहिती कमी वेळात पोहोचावी असं मला वाटतं. त्याच्यामुळं हा एक शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासाठी रिव्ह्यूचा व्हिडिओ मी आज बनवणार आहे. खरं तर आजचा भाऊचा धक्का पाहून आणि रितेश भाऊंमुळे मनाला एकदम चांगला धक्का बसलाय. म्हणजे एक असतं ना की अरे आमचा नेता बोलला, आमच्या वतीने बोलला, अरे आमचा दादा. असं आज रितेश भाऊंनी काही कंटेस्टंटची ही शाळा घेतली, काही कंटेस्टंटचा क्लास घेतला, काही कंटेस्टंटला समजूत दिली. तर त्याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा एपिसोड चालू झाल्या रितेश भाऊंनी बिग बॉस सीझन 6 हा सगळे एंटरटेनमेंटचे रेकॉर्ड तोडतोय, जिओ हॉटस्टारचे रेकॉर्ड तोडतोय, हे सगळं सांगत एपिसोडची सुरुवात केली. आणि कंटेस्टंटमध्ये सर्वात पहिल्यांदा रुचिता जामदारचा जबरदस्त क्लास घेण्यात आला. रितेश भाऊ म्हणतात की मागच्या वेळेस मी तुम्हाला रुचिता म्हणजे कर्कश असं बोललो होतो, पण यावेळेस मी तुम्हाला एक नवीन शब्द देतो, नवीन उपमा देतो. रुचिता म्हणजे केऑस, फक्त आणि फक्त केऑस. केऑस शिवाय तुम्हाला काहीच जमत नाही. तुम्ही जेव्हा स्क्रीनवरती येतात तेव्हा केऑसच करतात आणि खूप वाईट दिसताय तुम्ही. ज्या पद्धतीने तुम्ही पर्सनॅलिटीचा आणि एक कॅरेक्टर सर्टिफिकेटचं तुम्ही कार्ड खेळलं, ते खूप चुकीच्या पद्धतीचं होतं आणि तुम्ही इथे चुकलात. तुमचं करणसोबत भांडण चालू होतं तिथपर्यंत ठीक होतं, पण ज्या वेळेस संबळी स्टॉपवर असं राकेश बापट म्हणतात तर त्यावेळेस का तुम्ही त्यांना असं म्हणता की पोरींना विचारल्याशिवाय त्यांना हात लावायचं कळत नाही आणि म्हणे संबळी स्टॉपवर. हे वाक्य तुमचं कितपत योग्य आहे आणि कितपत चूक आहे हे तुम्ही सांगा. तुम्ही अत्यंत खराब दिसताय, सगळ्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्ही काढताय, तुमच्या तोंडाला लगाम नाहीये, तुम्ही काहीही बोलत सुटलायत. अशा व्यक्तीला माझ्या घरात जागा नाही, अशा व्यक्तीला माझ्या धक्क्यावरती जागा नाही, असं रितेश भाऊ तिला खडसावतात. कुठेतरी ते योग्य होतं रुचितासाठी, कारण रुचिता खूप वेगळी चालली आहे, खूप वाईट चालली आहे आणि एपिसोड संपल्यानंतर पण तिच्यामध्ये लाज नाहीये की रितेश भाऊंनी एवढं सगळं सांगितलंय तरी पण एपिसोड संपल्यानंतर ती तन्वी आणि आयुषच्या रिलेशनवरती तिला बोलायचंच असतं. ती बोलली सुद्धा एपिसोड संपल्यानंतर. तुम्ही बघितला असेल एपिसोड. तन्वी म्हणते म्हणजे रितेश भाऊ गेल्यानंतर की फायनली क्लिअर झालं, आम्ही फ्रेंड्स आहोत, असं ती बोलते. कारण ते फ्रेंड्स आहेत. या सगळ्यांनी त्या दोघाला कपल बनवलेलं आयुषकडून कुठेतरी ते दिसत होतं, पण त्याने स्टॉप केले सध्या, का काय माहीत नाही. मग झालं असं की रितेश भाऊंनी सांगितल्यावर तन्वी बोलते रितेश भाऊ गेल्यावरती की कुणीतरी मला सांगितलं असं तसं म्हणून आणि क्लिअर केली माझी बाजू. त्याच्यामध्ये रुचिताला बोलायचंच असतं. हां बघूया, उगाच नको बोलत जाऊ, असं काहीतरी बोलते ती. याच्यावरून असं कळतं की तिला काही फरक पडत नाही. शोमध्ये टिकण्यासाठी ती या सगळ्या गोष्टी करते, एवढं तर कळून येतं. रुचिताचा क्लास घेतला. रुचिताच्या क्लासनंतर रितेश भाऊ आले अनुश्री मानेच्या टॉपिकवरती. अनुश्री मानेला बोलतात की अनुश्री माने, तुम्ही हा जो टॉपिक आहे की तुम्हाला हात न लावता तुम्हाला न विचारता ज्याने तुम्हाला हात लावला, त्याने ओढलं तुम्हाला, तर हे जे आहे ते तुम्ही त्या दिवशी का नाही बोललात? त्या दिवशी तुम्ही राधाच्या कानात शिरकलात, पण त्या दिवशी तुम्हाला राकेश बापटला का काही नाही बोलता आलं? त्या दिवशी रात्री तुम्ही का कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्ही काढलं नाही? अहो, एक सिनियर व्यक्ती तुमच्यामध्ये
अवेलेबल आहे आणि तुम्ही त्याचा डिसरिस्पेक्ट करताय असं बोलून. असं नाही की तो सिनियर आहे म्हणून तुम्ही त्याचं कॅरेक्टर नाही काढलं पाहिजे. अहो पण त्याची लाईफ आहे, त्याचं करिअर आहे, पुढे जाऊन त्याला करिअर करायचंय, सगळ्या गोष्टी त्याला करायचेत. तुम्ही जर त्याचं करिअर कॅरेक्टर जर या शोवरती काढत असाल तर त्याला पुढे जाऊन काम कसं मिळणार, किंवा मिळालं तरी तिथे त्याचा रिस्पेक्ट राहणार नाही, किंवा मुलींमध्ये त्याला काम मिळणार नाही, म्हणजे कामच त्याला मिळू शकत नाही. मग तुम्ही त्या गोष्टीचं काय भाव करता. अशा पद्धतीमध्ये रितेश भाऊ अनुश्रीला सांगत होते. अनुश्री तिच्या ह्याच्यामध्ये बोलते, पण रितेश भाऊ नंतर प्राजक्ताचा टॉपिक काढतात की अनुश्री तुम्ही प्राजक्ताला काय बोललात. जेव्हा दीपाली त्यांच्या बाजूने तुम्हाला भांडायला आली, विचारपूस करायला आली, तेव्हा तुम्ही प्राजक्ताला म्हणालात की आईला घेऊन आलीस, आता बाबाला घेऊन येशील. आणि रितेश भाऊ तिथं ज्या दमामध्ये बोलतात ना, आईला बोलता तुम्ही, आई आले का म्हणता भाऊ आलाय, आता बोला काय बोलायचं आहे तुम्हाला. आगा 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 असा अंगावर काटा आला ना, तुम्हाला काय सांगू. जेव्हा रितेश भाऊ बोलले की आता भाऊ आलाय, आता बोला तुम्हाला काय बोलायचंय, त्यावेळेस असा अंगावर काटा आला. आणि भाऊ चांगल्या बाजूने बोलतात, वाईट बाजूने बोलतात, चांगल्याची बाजू घेतात, वाईटला वाईट दाखवतात, त्याला समजावून सांगतात. मग अनुश्री मानेला आणि रुचिताला तेच समजावून सांगितलं की तुम्ही वाईट जाताय आणि सगळ्या गोष्टी तुम्ही वाईट करताय, असं नका करू. त्याच्यानंतर तन्वीचा टॉपिक काढण्यात आला की तन्वीला तुला किती मुलं लागतात, हे विधान होतं रुचिता जामदारचं. मग त्याच्यावरती म्हणतात रितेश भाऊ की तुला किती मुलं लागतात, ही काय वाक्य आहेत तुमची, अशी वाक्य असतात का. असं जर तुम्हाला बोलायचं असेल तर भाऊच्या धक्क्यावरती अशा व्यक्तीला जागा नाही, असं भाऊ बोलतात. आणि मग तन्वी त्याचं क्लॅरिफिकेशन देते, ते बोलले होते. रुचिता म्हणते मी असं नाही बोलले, त्या कॉन्टॅक्टमध्ये नाही बोलले, असं तसं. पण तुला किती मुलं लागतात हे विधानच मुळात चुकीचं आहे. ते तुम्ही नॅशनल टेलिव्हिजनवरती वापरूच शकत नाही. जर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आहात, तुम्ही तुमच्या फ्लर्टिंग झोनमध्ये आहात, किंवा असे काही फ्रेंड्स आहेत तुमचे जे तुमच्यासोबत काही ना काही अशा टाईपचे मजाक करत असतात, तर त्यांच्यामध्ये हे विधान बोललेलं ठीक आहे, त्यांच्यामध्ये हे चालून जातं. कारण तुम्हाला माहिती आहे की ते डबल मिनिंग बोलतात आणि ते तशा गोष्टी बोलतात म्हणून. पण तुम्ही नॅशनल टेलिव्हिजनवरती आहात, तुमचं तन्वीचं तेवढं बॉन्डिंगच नाही रुचिता, तर तुम्ही तसं डायरेक्टली तिला नाही बोलू शकत की तुला किती मुलं लागतात. तिला आहे, तिला फुटेज पाहिजे, तर ती तन्वी विचारणार ना सगळ्याला, माझं कौतुक करा, माझं कौतुक करा, हे सगळ्याला विचारणार ती. तिचा हक्क आहे, का नाही विचारणार ती. मुलगी आहे, मुलगा सुद्धा तारीफ करून घेतो मुलींकडून, मग मुली पण करून घेतात, म्हणजे त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे तन्वीचं, बरोबर. त्याच्यानंतर रितेश भाऊ राकेश बापटबद्दल बोलतात की राकेश बापट म्हणजे तुमची तर ही चांगली बाजू झाली, पण तुम्ही एका मुलीची शोमध्ये अवकात काढलात, हे चुकीचं आहे, असं तुम्ही करू नाही शकत. म्हणजे राकेश बापटला पण बोलण्यात आलं, त्यांच्या झोपण्याबद्दल त्यांना बोलण्यात आलं, जे मी तुम्हाला बोललो होतो मागच्या व्हिडिओमध्ये की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या रितेश भाऊच्या धक्क्यावरती मांडल्या पाहिजेत. कारण हे नेसेसरी आहे, कारण गेममध्ये सगळ्यांना वाटायला नको की कुणाला तरी एकाला फेवरेटिझम केलं जातंय. आणि ते थोडंसं दिसलं होतं कालच्या परवाच्या एपिसोडमध्ये. आणि भाऊनी आज सुद्धा सांगितलं की आजच्या एपिसोडपासून बाकीचे सगळे जे सगळेच कंटेस्टंट जे आहेत ते समान दर्जाचे आहेत. ना कोणी लहान आहे, ना कोणी छोटा आहे, ना कोणी करिअरने मोठा आहे, ना कोणी करिअरने छोटा आहे, सगळे सेम आहेत. सो आजपासून सगळेजण गेम तसाच खेळतील. आणि आम्हाला तुमचा चांगला गेम बघायचा आहे, त्याच्यामुळं तुम्ही तुमचा चांगला गेम दाखवा. त्याच्यानंतर रितेश भाऊ बोलतात ओमकार राऊतबद्दल की ओमकार राऊत तुम्ही फक्त भांडणासाठी आणि फिजिकल टास्कसाठी दिसलात, त्याच्या व्यतिरिक्त या आठवड्यामध्ये तुम्ही दिसला नाहीत, असं भाऊ बोलतात. आणि बोलून झाल्यावरती ओमकारला एक ओपनिंग कॉल देतात की हा तुम्हाला एक ओपनिंग कॉल आहे की तुम्ही शोमध्ये काही करत नाही आहे आणि तुम्ही केलं पाहिजे, तर असं बोलतात. त्याच्यानंतर रितेश भाऊ जे आहेत ते रोशन भजनकरची तारीफ करतात की तुम्ही चांगल्या पद्धतीने टास्क खेळलात, भलेही तुमच्या फेवरमध्ये टास्क नाही आला, पण तुम्ही नाराज न होता टास्क केलात आणि हारल्यानंतर पण तुम्ही चांगली प्रतिक्रिया दाखवली.
रुचिताला समजावून सांगण्यामध्ये पण तुम्ही अग्रेसर होतात. रुचिताला सांगत होतात की रुचिता तुझं चुकलंय आणि राकेश बापटकडं तू जा, त्यांची माफी माग, सगळ्या गोष्टी कर, असं तुम्ही सांगत होतात. परत विशालला बोलतात की विशाल तू तुझ्या टीमचा आहेस, पण टीमचा असताना सुद्धा तू रुचिताला असं बोलतोस की नको बोलू जाऊन, वातावरण तापलेलं आहे. रुचिताला, अनुश्रीला वातावरण तापलेले, नको बोलू जाऊन सॉरी, कारण तुझं सॉरी बोललीस तर राकेश बापट इथे मोठा दिसेल आणि तू छोटी दिसशील असं तू सांगितलंस, म्हणून त्याचे सुद्धा क्लास घेतात. त्याच्यानंतर बोलतात की जो बेडचा मुद्दा होता ज्याच्यामुळे हे सगळं कॅरेक्टरचं सगळं प्रमाण घडलं, सगळ्या गोष्टी हंगामा, TRP फुटला, सगळ्या गोष्टी झाल्या, ते गोष्ट जर कोणी सांगितली होती अनुश्री मानेला तर ती सांगितली होती विशाल मानेने. सॉरी, विशाल माने कुठून आला, विशाल कोटियांनी सांगितली होती. तर विशाल कोटियांना रितेश भाऊ बोलतात की पहिल्यांदा अनुश्रीला तुम्ही सांगितलं की जाऊन तिथे बस, आणि पुन्हा तुम्ही राधा आणि रुचिताला सांगता की आता बघा हंगामा, कारण मी तन्वीला आता बघा हंगामा, मी अनुश्रीला झोपायला सांगितलं, आता बघा काय होतंय ते. आणि जे झालं ते अतिशय भयंकर झालं. TRP फुटला, सगळं झालं, एंटरटेनमेंटचे रेकॉर्ड तुटले, सगळं झालं कुणामुळं? विशाल कोटियांमुळं. छे, विशाल कोटियांमुळं कशाला होईल? सगळे कंटेस्टंट जे आहेत ते सगळे मिळून चालतायत पुढे, सगळ्या गोष्टी करतायत, त्याच्यामुळे TRP फुटतोय, बरोबर? हा मुद्दा आहे महत्वाचा. मग हे सगळं घडून आणलं होतं विशाल कोटियांने, मग त्याचं क्रेडिट त्याला देण्यात आलं की विशाल कोटियान तुम्ही केलं होतं. म्हणजे त्याची खरा जो फेस आहे त्याचा, तो ऑडियन्स पुढे आज रितेश भाऊंनी ठेवला, एवढंच माझं म्हणणं आहे. त्याच्यानंतर रितेश भाऊ येतात द सोनाली राऊत वरती. द सोनाली राऊत ह्या तुम्हाला माहिती आहे, त्यांनी शेन अंगावर घेण्यासाठी नकार दिला होता बिग बॉसला. बिग बॉसने त्याला पुन्हा नॉमिनेट केलं पुढच्या आठवड्यासाठी, बट ज्या पद्धतीने अरोगंटली ते बिग बॉसचा आदेश नाकारले होते ते चुकीचं आहे. कारण तुम्ही एका शो मध्ये आला आहात ज्याचं नाव आहे बिग बॉस. बिग बॉसने तुम्हाला ऑफर केले, बिग बॉस तुम्हाला पैसे देत आहेत, बिग बॉस तुम्हाला फेम देत आहेत, बिग बॉस तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतात, बिग बॉस तुमच्यासाठी सगळा प्रयत्न करतायत. मग तुम्ही बिग बॉसच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे. हे जे पालन आहे ते केलात तर तुम्हीच पुढे जाणार आहात, तुम्हीच शो मध्ये चांगला दिसणार आहात, तुमच्याच. त्यावेळेस सोनाली राऊत बोलते नाही मला पटलं नाही म्हणून मी हे केलं, तसं केलं, असं केलं. पुन्हा भाऊ ज्या पद्धतीने त्याच्यावरती भडकतात, आहा, ज्या पद्धतीने भाऊ तिच्यावरती भडकतात तर ते एक खूप म्हणजे एकदम भारी होतं. भाऊ बोलतात की हे माझं घर आहे, हे बिग बॉसचं घर आहे, इथं जर तुम्ही बिग बॉसच्या आदेशाचं पालन करणार नसताल तर दार उघडा आहे, तुम्ही जाऊ शकता. इथे बिग बॉसच्या घराचं पालन करायचं आणि इथे कोणीही बिग बॉसला उलटं बोलणार नाही आणि त्यांचा आदेश हा मोडणार नाही असं सांगतात. आणि भाऊ बोलतात की चला भेटूया आपण पुढच्या उद्याच्या एपिसोडमध्ये, उद्याच्या भाऊच्या धक्क्यावरती भेटूयात. कारण रितेश भाऊ खूप भडकलेले आहेत सोनाली राऊत, अनुश्री माने आणि रुचितावरती. आणि उद्या कोण जाईल हे आपण उद्याच्या एपिसोडमध्ये बघूयात. तरी मला असं वाटतं की राधा पाटीलचा गेम एंड झालेला आहे. राधा पाटील एलिमिनेट होऊ शकते. राधा पाटील, कारण प्रभूला तर ते ठेवणार नाहीत. कारण आज प्रभूची तारीफ करताना रितेश भाऊ बोलले की ते दिसतात छोटे, ते दिसतात लहान, पण ते खूप चांगला गेम खेळतात आणि तेच पुढे जातील आणि तुम्ही बसताल, तुम्ही एक एक बाहेर जाल, असं बोलले. त्याच्यावरून असं वाटतं की ते प्रभूला या आठवड्यामध्ये काढणार नाहीत. आणि नॉमिनेशनमध्ये दिव्या आहे तर दिव्याला अजून एक ते चान्स देतील, कारण तिच्यामध्ये फायर आहे, पण ती थोडीशी शॅडोमध्ये लपलेली आहे, तिला बाहेर येणं गरजेचं आहे. तर ती सुद्धा बाहेर येईल, ती खेळेल. करणचं बोलायला झालं तर करण तर नाही जाणार इतक्या लवकर घराच्या बाहेर, कारण तो एंटरटेन करतोय लोकांना. प्रत्येक एपिसोडमध्ये त्याचं काही ना काही 2-3 मिनिटाचं एंटरटेनमेंट असतं जे ऑडियन्सला आवडतंय, जे त्याच्यासुद्धा ऑडियन्सला आवडते आणि त्याचीसुद्धा ऑडियन्स त्याला खूप प्रेम करत आहे. सो त्याच्यामुळं करण तर एवढ्या लवकर नाही जाणार, रुचिता आणि अनुश्री पण एवढ्या लवकर नाही जाणार. सो त्याच्यामुळं राधा पाटीलचा नंबर आहे. रोशन भजनकर आणि राधा पाटील या दोघांपैकी एक जण जाणार होतं, बट रोशन भजनकर या आठवड्यामध्ये खूप चांगला खेळला आहे आणि राधा थोडीशी निगेटिव्हमध्ये दिसली आहे आणि त्याच्यामुळं राधाला कदाचित हे काढू शकतात, कदाचित राधा एलिमिनेट होऊ शकते. आता बघूयात आपण उद्याच्या एपिसोडमध्ये
नक्की काय होतंय ते. जय महाराष्ट्र.